मला तर आश्चर्य वाटतं. मला कालपासून दोनदा फोनही आला या गोष्टीचा की हे काय होतंय काय. एक गोष्ट मला हा पडतो की मी कोणी काय केलंय हे मला माहिती नाही. जर एखाद्या विशिष्ट समाजाने माझे बोर्ड लावले असतील किंवा काय, तर त्याचं उत्तर त्यांनी देणं बंधनकारक आहे. लोकसेवेच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये एका विशिष्ट समाजाने मला नाकारलं. तेव्हा त्यांना कोणी विचारायला गेलं नाही की तुम्ही का नाकारलं. तेव्हा मलाही कोणी विचारायला आलं नाही की तुम्हाला का नाकारलं गेलं. मग आज जर कोणी त्या ठिकाणी स्वीकृती दर्शवत असेल तर ते मला कशाला विचारताय. ते त्यांनाच जाऊन तुम्ही विचारणं अपेक्षित आहे की हे का बदल त्यांना असा वाटतो, का त्यांना ते करावंसं वाटलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं आणि आजही सांगतो, माझं काम हे अहिल्यानगर जिल्ह्याचं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सगळेजण, महायुतीचे घटक असतील, सर्वजण एकत्रितपणे पुढे जाणार आहोत. त्यामुळे कुठंतरी माझं प्रत्येक विषयाचं वाद निर्माण करणे, माझ्याच गोष्टीचं कुठंतरी फार मोठ्या प्रमाणात त्याचं आपण त्याला म्हणतो विपर्यास करणे हे चुकीचं आहे. मी कुठल्याही प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मी जेव्हा नाकारलो गेलो त्याचंही मला दुःख झालं नाही आणि आज जर मला कोणी स्वीकारत असेल तर त्याचाही मला काय आनंद नाही. मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेसाठी काम करतो. आज जरी माझा पराभव झाला लोकसभेमध्ये तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अहिल्यानगरचे पाणी प्रश्न, साकळी योजना, कुकडीचं नूतनीकरण, डेंबे टोप बोगदा असे असंख्य प्रश्न जे 40-40 वर्ष प्रलंबित राहिले होते ते पण आपण मार्गी लावले. तर काम मार्गी लावण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, युवकांच्या दृष्टिकोनातून, महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जात धर्मविरहित मी काम करतो. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळं कोणाला मी आवडतो किंवा कोणाला मी अगोदर आवडत नव्हतो, कोण आता माझा मित्र झाला, कोण माझा शत्रू होता, मला याच्याशी काही घेणं नाही. मी राजकारण त्या दृष्टिकोनातून करतच नाही. दिगंबरची जयंती होती, अनेक ठिकाणी तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले किंवा फ्लेक्स लावण्यात आले, काय सांगाल आपण? नाही, मला तर आश्चर्य वाटतं. मला कालपासून दोनदा फोनही आला या गोष्टीचा की हे काय होतंय काय. एक गोष्ट मला हा पडतो की मी कोणी काय केलंय हे मला माहिती नाही. जर एखाद्या विशिष्ट समाजाने माझे बोर्ड लावले असतील किंवा काय, तर त्याचं उत्तर त्यांनी देणं बंधनकारक आहे. लोकसेवेच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये एका विशिष्ट समाजाने मला नाकारलं. तेव्हा त्यांना कोणी विचारायला गेलं नाही की तुम्ही का नाकारलं. तेव्हा मलाही कोणी विचारायला आलं नाही की तुम्हाला का नाकारलं गेलं. मग आज जर कोणी त्या ठिकाणी स्वीकृती दर्शवत असेल तर ते मला कशाला विचारताय. ते त्यांनाच जाऊन तुम्ही विचारणं अपेक्षित आहे की हे का बदल त्यांना असा वाटतो, का त्यांना ते करावंसं वाटलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं आणि आजही सांगतो, माझं काम हे अहिल्यानगर जिल्ह्याचं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सगळेजण, महायुतीचे घटक असतील, सर्वजण एकत्रितपणे पुढे जाणार आहोत. त्यामुळे कुठंतरी माझं प्रत्येक विषयाचं वाद निर्माण करणे, माझ्याच गोष्टीचं कुठंतरी फार मोठ्या प्रमाणात त्याचं आपण त्याला म्हणतो विपर्यास करणे हे चुकीचं आहे. मी कुठल्याही प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मी जेव्हा नाकारलो गेलो त्याचंही मला दुःख झालं नाही आणि आज जर मला कोणी स्वीकारत असेल तर त्याचाही मला काय आनंद नाही. मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेसाठी काम करतो. आज जरी माझा पराभव झाला लोकसभेमध्ये तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अहिल्यानगरचे पाणी प्रश्न, साकळी योजना, कुकडीचं नूतनीकरण, डेंबे टोप बोगदा असे असंख्य प्रश्न जे 40-40 वर्ष प्रलंबित राहिले होते ते पण आपण मार्गी लावले. तर काम मार्गी लावण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, युवकांच्या दृष्टिकोनातून, महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जात धर्मविरहित मी काम करतो. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळं कोणाला मी आवडतो किंवा कोणाला मी अगोदर आवडत नव्हतो,
कोण आता माझा मित्र झाला, कोण माझा शत्रू होता, मला याच्याशी काही घेणं नाही. मी राजकारण त्या दृष्टिकोनातून करतच नाही.